वेलकम स्टुडंट. आपण बघत आहोत इयत्ता 7वीचा विषय इतिहास. धडा चाललाय आपला 10वा, मराठ्यांचा सत्तेचा विस्तार. मराठ्यांनी केलेल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या आरंभी मुघल सत्ता आक्रमक होती, तर मराठ्यांचे धोरण बचावाचे होते. या स्वातंत्र्य संग्रामाच्या अखेरीस मात्र परिस्थिती कशी होती? उलटी होती. आता आपण पाहूया शाहू महाराजांची सुटका. औरंगजेब बादशाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांमध्ये दिल्लीच्या गादीसाठी संघर्ष सुरू झाला. शहाजादा आझमशाह व दक्षिणेत होता. बादशाही तख्त हस्तगत करण्यासाठी तो त्वरेने दिल्लीला निघाला. राजपुत्र शाहू त्याच्या ताब्यात होते. शाहू महाराजांना कैदेतून सोडल्यास महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात छत्रपतीपदासाठी गादीसाठी कलह होईल आणि मराठ्यांचे सामर्थ्य खच्ची होईल, असे आझमशाहला वाटत होते. म्हणून त्याने शाहू महाराजांची सुटका केली. शाहू महाराजांचा राज्याभिषेक. कैदेतून सुटका झाल्यावर शाहू महाराजांनी महाराष्ट्राकडे कूच केली. त्यांना मराठ्याचे काही सरदार येऊन मिळाले, परंतु महाराणी ताराबाईंनी शाहू महाराजांच्या छत्रपदावरील हक्क मान्य केला नाही. पुणे जिल्ह्यात भीमा नदीच्या काठी खेड येथे शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या सैन्यामध्ये लढाई झाली. या लढाईत शाहू महाराजांचा विजय झाला. त्यांनी सातारा जिंकून घेतले. स्वतःच राज्याभिषेक करून घेतला. सातारा ही मराठ्यांच्या राजाची राजधानी झाली. काही काळ शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यातील विरोध चालू राहिला. इसवी सन 1710 मध्ये महाराणी ताराबाईंनी पन्हाळगडावर आपला अल्पवयीन मुलगा शिवाजी यास छत्रपती म्हणून घोषित केले. तेव्हापासून मराठेशाही सातारच्या राज्याखेरीज कोल्हापूरचे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. शाहू महाराजांचे पूर्व आयुष्य मुघलांच्या छावणीत गेल्यामुळे त्यांना मुघलांचे राजकारण जवळून पाहायला मिळाले होते. मुघलांच्या विशेषतः उत्तर भारताच्या राजकारणामधील खचाखचीच्या त्यांना समजल्या होत्या. मुघल सत्तेच्या बलस्थानी त्यांनी चांगली माहिती झाली होती. शिवाय मुघल दरबारातील प्रभावाखाली व्यक्तीशी त्यांचा परिचय झाला होता. या सर्व बाबींचा उपयोग त्यांना बदलत्या परिस्थितीत मराठ्यांच्या राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी झाला. मराठ्यांचा राज्याचा नाश करण्याचे पूर्वीचे औरंगजेबाचे धोरण त्यांच्या वारसदारांनी आता सोडले होते. त्यामुळे आता मुघल सत्तेशी संघर्ष करण्याऐवजी तिचे रक्षक म्हणून पुढे येऊन त्याने भूमिकेतून आपल्या सत्तेचा विस्तार करायचा असे नवे राजकीय धोरण मराठ्यांनी स्वीकारले. नवे देवालय बांधले. जे पुण्य मिळाले ते जुन्या देवळांचा जीर्णोद्धार केल्याने मिळाले, हे त्यांच्या धोरणाचे सूत्र होते. मुघल सत्तेला जशी वायव्येकडून होणाऱ्या इराणी अफगाणी आक्रमणांची भीती होती, तसाच आसपासच्या पठाण राजपूत जाट रोहिले यांच्यासारख्या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका होता. शिवाय दरबारात चालणारी स्पर्धा व संघर्ष यामुळे मुघल सत्ता आतून पोखरून निघाली होती. यामुळे दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या साह्याची गरज होती. बाळाजी विश्वनाथ. शाहू महाराजांची मुघलांच्या कैदेतून मुक्तता झाल्यावर त्यांनी बाळाजी विश्वनाथ भट याला पेशवे केले. बाळाजी मूळचा कोकणातील श्रीवर्धन गावचा. तो कर्तृत्ववान व अनुभवी होता. शाहू महाराज हेच मराठ्यांच्या राज्याचे खरे वारस आहेत, हे पटवून देऊन अनेक सरदारांना त्याने शाहू महाराजांकडे वळवले. कान्होजी आंग्रे हा मराठ्यांच्या आरमाराचा प्रमुख होता. त्याने महाराणी ताराबाईंची बाजू घेतली. त्याने शाहू महाराजांच्या मुलखावर हल्ले केले. त्यामुळे त्यांच्यासमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीमध्ये त्यांनी बाळाजी कान्होजी आंग्रेविरुद्ध पाठवले. बाळाजीचे युद्ध टळून मुत्सद्देगिरीने कान्होजी शाहू महाराजांकडे वळवलं. चौथाई शरदेशमुखांच्या संधा. शाहू महाराजांचे आसन महाराष्ट्रात बळकट केल्यानंतर बाळाजीने आपले लक्ष उत्तरेकडील राजकारणाकडे वळवले. औरंगजेब बादशाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात दुही व गोंधळ निर्माण झाला होता. तेथे सय्यद बंधू अफजल व हुसेन अली यांचे वर्चस्व निर्माण झाले होते. त्यांच्या मदतीने बाळाजीने इसवी सन 1719 मध्ये मुघल बादशाकडून दख्खनच्या मुघल प्रदेशातून काही ठिकाणी चौथाई तर काही ठिकाणी सरदेशमुखी वसूल करण्याच्या संध्या मिळवल्या. चौथाई म्हणजे महसुली उत्पन्नाचा 1/4 भाग, तर सरदेशमुखी म्हणजे 1/10 भाग. पहिला बाजीराव. शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बाजीराव यास 1720 मध्ये पेशवेपदी नेमणूक केली. पेशवेपदाच्या 20 वर्षाच्या कालावधीत त्याने मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार घडवून आणला. निजामाचा पालखेड येथे पराभव. मुघल बादशाह फर्रुखरी सियर याने निजाम उल मुल्क यांची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केली. इसवी सन 1713 मध्ये निजामने हैदराबाद येथे आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बादशाहने मराठ्यांना दक्षिणच्या मुघल सुब्यातून चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार दिले होते. याला निजामाचा विरोध होता. त्याने पुणे परगण्याचा काही भाग जिंकून घेतला. बाजीरावाने निजामाला शह देण्याचे ठरवले. मुघल सत्ता कमकुवत झालेली साह्याने उत्तरेला सत्ता विस्तार करण्यास अधिक वाव आहे, हे बाजीरावाने ओळखले होते. शाहू महाराजांनी त्याच्या धोरणाला पाठिंबा दिला.
हा धडा आज आपण इथपर्यंतच बघूया. उर्वरित भाग पुढच्या लेक्चरमध्ये.